हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवी आता घाबरली होती, कारण तिनं काहीही नोट्स केल्या नव्हत्या. ती बाहेर आली आणि आपल्या टेबलाकडे जाऊन नोट्सची वही उघडली. त्यात तिने फक्त 1-2 मुद्देच लिहिले होते. आता काय करू? तो खडूस परत माझ्यावर ओरडणार आहे. यावेळी तर माझा जीवच घेईल. जान्हवी वही हातात धरून स्वतःशीच बोलली. ती एक खोल श्वास घेते, धीर एकवटवते आणि राजवीरच्या केबिनकडे जाते. तिचं हृदय आता जोरजोरात धडधडत असतं. आज जाऊन काय होणार आहे हे तिला चांगलंच ठाऊक असतं. जान्हवी आज जाते आणि वही राजवीरच्या हातात देते. वही पाहताच राजवीर जोरात ओरडतो, व्हॉट द हेल. त्याचा आवाज एवढा मोठा असतो की जान्हवीच्या डोळ्यात पाणी येतं. अश्रू बाहेर पडत नाहीत, पण तिचा चेहरा पाहून कुणीही सांगू शकलं असतं की ती कधीही मोठ्याने रडू लागेल. जान्हवीला अशा अवस्थेत पाहून राजवीर आपला राग आवरतो. मुठी घट्ट बंद करतो आणि डोळे मिटून स्वतःला सावरत म्हणतो, ओके फाईन. त्याची सॉफ्ट कॉफी तयार करून लवकरात लवकर मला मेल करा. जी जी सर. थरथरत्या आवाजात म्हणत जान्हवी आपल्या डेस्कवर परतते. ती काम सुरू करते, पण तिच्या डोळ्यातून पाणी उघळत असतं. मध्येच ती आपले अश्रू पुसते आणि पुन्हा कामात गुंतते. जान्हवी गेल्यानंतर राजवीर आपला हात जोरात टेबलवर आपटतो. का कोण जाणे, पण त्याला स्वतःवरच राग येत होता. आज पहिल्यांदाच असं झालं होतं की राजवीरने स्वतःला इतकं नियंत्रणात ठेवलं होतं. अन्यथा कोणी दुसरा असता तर तो आत्तापर्यंत त्याची क्लास घेऊन झाला असता. याचं कारण म्हणजे सकाळी जान्हवीसोबत घडलेली गोष्ट होती. राजवीरचं संपूर्ण लक्ष मिस्टर अडवाणींकडेच होतं आणि त्यामुळे तो जान्हवीची अवस्था समजू शकत होता. मिस्टर अडवाणी हे राजवीरचे जुने क्लायंट होते, पण राजवीर त्यांच्यासोबत केवळ मजबुरीपोटी काम करत होता. त्यांचा बेजबाबदार आणि अशोभनीय वागणूक राजवीरला अजिबात आवडत नव्हती. हे पहिल्यांदाच झालं नव्हतं. त्यांनी असं वागणं अनेकदा केलं होतं. ऑफिसमधील महिला कर्मचारी यांच्याशी फ्लर्ट करणं किंवा संबंध ठेवायचा प्रयत्न करणं ही त्यांची सवयच झाली होती. राजवीर हे सगळं पाहूनही सहसा दुर्लक्ष करत असे, कारण त्या महिलांनाही काही तक्रार नसायची. पण जान्हवीच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. तिला हे सगळं अत्यंत गैरसोयीचं आणि अपमानास्पद वाटत होतं. जान्हवी बराच वेळ काम करत होती, पण तिचं मन तिकडे नव्हतं, म्हणून काम पूर्ण होत नव्हतं. बहुतेक सगळ्या महिला कर्मचारी घरी गेल्या होत्या, पण जान्हवी अजूनही तिथेच होती. काय झालं? आज घरी जाणार नाहीस का? इथंच राहायचं ठरवलं आहे का? विक्रम तिच्याजवळ येऊन विचारतो. त्यानंतर नाही, ते काम. जान्हवी बोलते आणि मग गप्प होते. आणि त्यानंतर इकडे, अजून झालं नाही का तुझं काम? विक्रम पुन्हा विचारतो. नाही, अजून थोडंसं बाकी आहे. जान्हवी थोड्या उदास आवाजात म्हणते. ठीक आहे, तू काम पूर्ण कर, मी थांबतो. मग एकत्र घरी जाऊ. विक्रम म्हणतो. नाही, तू जा, मला अजून थोडा वेळ लागेल. जान्हवी नकार देते. काही हरकत नाही, मी थांबतो. विक्रम ठामपणे म्हणतो. नाही, खरंच तू जा, मला आज थोडं दुसरीकडे जायचं आहे. जान्हवी बहाणा करत म्हणते. ठीक आहे, जसं तू म्हणशील, विक्रम म्हणतो आणि निघून जातो. ऑफिसमध्ये आता फारसे लोक उरले नव्हते. जान्हवीचं काम शेवटी पूर्ण होतं. ती फाईल राजवीरला मेल करते आणि त्याच्या केबिनमध्ये जाते. सर, मी फाईल मेल केली आहे, कृपया चेक करा, जान्हवी म्हणते. राजवीर मेल तपासतो आणि म्हणतो, ओके, तुम्ही जाऊ शकता. ते ऐकताच जान्हवी पटकन बाहेर पडते. काय विचित्र मुलगी आहे ही. तिच्या घाईने बाहेर जाण्याचं दृश्य पाहून राजवीर स्वतःशी म्हणतो. जान्हवी झटपट आपलं सामान गोळा करते आणि घराकडे निघते.
राजवीरही आपल्या केबिनमधून बाहेर येतो. ती त्याला पाहते आणि ताबडतोब लिफ्टकडे धाव घेते. आत शिरून लगेच बटन दाबते. राजवीर बाहेरच राहतो. तिच्या या घाईतून कोणालाही समजलं असतं की हे सगळं तिने मुद्दाम केलं आहे. देवा, वाचले, नाही तर त्या खडूस बरोबर लिफ्टमध्ये अडकावं लागलं असतं. लिफ्टचं दार बंद होताच जान्हवी हात जोडून देवाचे आभार मानते. हे पाहून राजवीरला खूप राग येतो, पण त्याला थोडं विचित्रही वाटतं, कारण आजवर कोणीही त्याच्याशी असं वागलं नव्हतं. बहुतेक वेळा तर मुलींची इच्छा असायची की त्यांना राजवीर सोबत लिफ्टमध्ये जायला मिळावं. बरं झालं, आता मिस्टरलाच थोडा वेळ थांबू देत. दुसऱ्यांना किती वाट पाहायला लावतात याची चव त्यांनाही कळू दे. जान्हवी चेहरा वाकडं करून म्हणते. राजवीरला थांबवून ठेवून तिला आतून एक विचित्र समाधान मिळतं. लिफ्ट उघडताच जान्हवी बाहेर येते आणि ती पाहते की राजवीर आधीच खाली पोहोचला आहे, तेही जिन्याने उतरून. त्यानंतर जान्हवी त्याला खाली पाहते आणि थोडी चकित होऊन म्हणते, हे इथे कसे आले? राजवीर तिच्याकडे एकटक बघत असतो, पण ती नजर चुकवत तिथून निघून जाते. जणू काही तिला काहीच माहिती नाही. वा, ही तर अशी गेली जणू काही तिला काहीच ठाऊक नाही. किती निराकस बनते ही, जणू माझ्या कपाळावर पागल असं लिहिले. राजवीर खुदकन हसत स्वतःशी बोलतो. जान्हवी झटकन ऑफिसमधून बाहेर पडते आणि सुटकेचा श्वास घेते. वेट नाही केलं म्हणून काय झालं? जिन्याने तरी यावं लागलं त्याला. अगदी बरोबर झालं, असा धडा मिळायलाच हवा होता त्या खडूसला, ती पुटपुटत स्वतःशी म्हणते. जान्हवीच्या मनात मात्र ठाम होतं की आज जे काही घडलं त्याला पूर्णपणे राजवीरच जबाबदार आहे. म्हणून आता ती त्याला थोडं त्रास देऊन आपला बदला घ्यायचा ठरवते. पुढे याचा परिणाम काय होईल हे तिनं अजून विचारही केला नव्हता. दरम्यान मिशा बराच वेळ फोनजवळ बसलेली असते. आजपर्यंत रोज जान्हवीचा फोन येत असे, पण आज अजून आला नव्हता. ती बेचैन होऊन विचार करत बसते. इतका वेळ झाला पण अजूनही जान्हवीचा फोन नाही आला. रोज तर आत्तापर्यंत बोलते आपण, मीच करू का फोन? पण कदाचित ऑफिसमध्ये असेल की अजून परतली नसेल. मिशा स्वतःशी विचार करत राहते. तेवढ्यात फोन वाजतो. मिशा तत्परतेने रिसीव करते. हॅलो, मिशा म्हणते. समोरून आवाज येतो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. त्यानंतर इकडे मिशा थोडी गोंधळते. कोण बोलतंय? जी मॅडम, आपण आम्हाला ओळखणार तरी का? समोरून अर्जुनचा आवाज येतो. आणि त्यानंतर मिशा अजूनही ओळखू शकत नाही आणि म्हणते, माफ करा, मी ओळखलं नाही. कोणाशी बोलायचं आहे? आईला बोलवते. थांबा 2 मिनटं. अर्जुन घाईघाईने म्हणतो, नाही, आंटीला बोलवायची गरज नाही, मी अर्जुन बोलतोय. अर्जुन मिशाला म्हणाला. काय अर्जुन? मिशा थक्क होते. तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटतं आणि तोंड उघडच राहतं. हो मॅडम, आपण सुद्धा फोन उचललात. आम्हाला वाटलं होतं उचलणं हे फक्त आंटीजीचंच काम आहे, अर्जुन मिशाला छेडत म्हणतो. त्यानंतर नाही, तसं काही नाही. मिशा थोडी अडखळत म्हणते. तिला काही बोलावं कळत नाही. वा, काय बात आहे, आमची होणारी पत्नी आमचा आवाजसुद्धा ओळखत नाही. अर्जुन हसत म्हणतो. असं नाही, तसं काही नाही. मिशा पुन्हा अडखळते, कारण तिला आता काय बोलावं ते कळत नाही. असं का मग? अर्जुन पुन्हा छेडतो. कारण मी तुमचा आवाज आधी फोनवर कधी ऐकलाच नाही, म्हणून ओळखता नाही आलं. मिशा स्वतःचं स्पष्टीकरण देते. आणि त्यानंतर असं का? पण आम्ही सुद्धा तुमचा आवाज आधी ऐकला नव्हता, तरी बघा लगेच ओळखलं ना, अर्जुन म्हणतो.
मला वाटलंच नाही की तुम्ही अचानक फोन कराल. मीशा हलक्या आवाजात म्हणते. का नाही? आम्ही तुम्हाला फोन करू शकत नाही का? अर्जुन विचारतो. अहो, तुम्ही सुद्धा मला छेडण्यासाठीच फोन केला आहे का? मीशा थोडी चिडून म्हणते. आणि त्याच नंतर अच्छा अच्छा, सॉरी सॉरी, आता नाही करणार. कान पकडतो. अर्जुन माफी मागतो. ठीक आहे, मग सांगा ना, फोन का केला? मीशा विचारते. आणि त्यानंतर असं काही नाही, कारण फक्त तुमचा आवाज ऐकायचा मन झालं म्हणून केला. का? त्यासाठी काही खास कारण लागतं का? अर्जुन हसत म्हणतो. काय? काहीही बोलता तुम्ही. मीशा हसत थोडीशी लाजत म्हणते. आणि त्यानंतर आधीही 1-2 वेळा फोन केला होता, पण नेहमी आंटीजीच उचलायच्या. आजही वाटलं होतं तुम्ही उचलणार नाहीत. अर्जुन म्हणतो. असं का? म्हणजे आधीपासूनच कॉल करता तुम्ही? मीशा थोडं छेडत म्हणते. हो मॅडमजी, पण तुम्हाला कुठे वेळ असतो आमचा कॉल उचलायला? अर्जुन खट्याळपणे म्हणतो. असं काही नाही, मीशा पटकन म्हणते. मग काय आहे? खरं सांगा ना, तुमचं माझ्याशी बोलायचं मनच नाही का? भेटायचंही नाही वाटत तुम्हाला? अर्जुन मीशाच्या मनात डोकवण्याचा सारखा प्रश्न विचारतो. मीशाने राग दाखवत म्हणाली. असं का बोलताय तुम्ही? आम्ही कधी पैसे मागितलेत का? मीशा स्वतःचं स्पष्टीकरण देत अर्जुनकडे पाहत म्हणाली. मग आम्ही काय समजावं? तुम्हाला आमच्याशी भेटायचं आहे असं वाटलं तर कधी भेटायला येताय आणि कुठे? अर्जुन मीशाला थोडं छेडत म्हणाला. नाही नाही, आमचा तसा काही अर्थ नव्हता. मीशा पुन्हा एकदा बचाव करत म्हणाली. मग नेमका अर्थ काय होता तुमचा? आम्हालाही समजवा. अर्जुनने हसत विचारलं. तो तो रविवारला भेटायचं ठरलं आहे ना? तुम्ही येणार आहात का? अचानक आठवल्यागत मीशा अर्जुनला विचारते. नक्कीच, आम्ही कसे नाही येणार? तुम्हाला भेटायची संधी आम्ही कशी सोडू शकतो? अर्जुन आनंदाने म्हणाला. ठीक आहे मग, बाय. मीशा म्हणाली. थांबा ना, आधी हे तरी सांगा, कोणत्या वेळेला कॉल करू म्हणजे तुम्हीच उचलाल? अर्जुनने मीशाला विचारलं. तो मीशाला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. ती अडखळत फक्त एवढंच म्हणाली. बरं मग ह्याच वेळेला रोज कॉल करू उचलाल ना? अर्जुन पुन्हा विचारत म्हणाला. बहुतेक मीच उचलेन. मीशा लाजत लाजत म्हणाली. तिला काही समजत नव्हतं काय बोलायचं. ती पुन्हा पुन्हा मागे पाहत होती. कोणी येतं तर नाही ना? आणि त्यानंतर बरं मग रोज याच वेळेला कॉल करू. कृपया उचलायलाच पाहिजे. अर्जुन विनवणीच्या सुरात म्हणाला. प्रयत्न करेन. मीशा थोडीशी गालात हसत म्हणाली. आणि त्यानंतर प्रयत्न नाही, उचललाच पाहिजे. अर्जुन अजून बोलणार इतक्यात आई आली, फोन ठेवते असं म्हणत मीशाने कॉल पटकन कट केला. आईला पाहून ती थोडी गडबडली आणि फोन बाजूला ठेवून पटकन उठली. काय झालं? सुनीताजीने विचारलं. काही नाही ग आई, मला काय होणार आहे? मीशा थोडी गोंधळत म्हणाली. आज एवढ्या लवकर संपल्या तुमच्या गप्पा जान्हवीच्या तुझ्या? रोज तर तासन तास बोलत बसता तुम्ही दोघी, सुनीताजी आश्चर्याने म्हणाली. नाही ग, ते थोडी बिझी होती आज, म्हणून पटकन ठेवला फोन. मीशा तोंडावर बनावटी हास्य आणत म्हणाली. बरं आहे मग, असं म्हणत सुनीताजी परत आपल्या कामात गुंतली. मीशाने सुटकेचा निश्वास टाकला. देवा, आईला शंका आली नाही. माझं तर हृदयच थांबलं होतं क्षणभर. ती स्वतःशीच पुटपुटली. काय मीशा, तू खरंच एक नंबरची मूर्ख आहेस. तू हो का बोलीस? आता तो रोज कॉल करेल तर काय करणार मी? आईसमोर काय सांगणार?
अरे देवा, मी तर अडचणीतच आले. जान्हवीचा कॉल येईल तेव्हा तिच्याशी बोलते, काहीतरी सल्ला घेते. मीशा खोलीभर चक्रा मारत राहिली आणि स्वतःशीच पुटपुटत राहिली. दुसऱ्या बाजूला अर्जुनचं मात्र आनंदाला पारावर उरला नव्हता. थँक्यू गॉड, शेवटी मीशाने कॉल उचललाच, तो खुशीत म्हणत राहिला. त्याच वेळी दुसरीकडे जान्हवी सकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी उशीर झाल्यामुळे नाश्ता सुटला होता आणि दुपारी तिचा मूड इतका बिघडला होता की तिला भूकच लागली नव्हती. अजूनही ती रागातच घरी आली होती. घरात पोहोचताच ती थेट सोफ्यावर जाऊन पडली आणि त्यानंतर मला नाही काम करायचं त्या खडूस सोबत असं काही विचारलं नव्हतं मी, ती सोफ्यावर पडूनच चिडत म्हणाली. थोडा वेळ डोळे मिटून शांत पडल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला. नंतर ती उठली, स्वयंपाकघरात गेली, पाण्याचा ग्लास भरला आणि आपल्या खोलीत परत गेली. इथे काम करायचं म्हणजे खरंच किती अवघड आहे. देवा, काय करू आता मी? जान्हवी वर बघत देवाशी बोलत होती. आज ती खूप तणावात होती, म्हणून ती अंघोळीसाठी गेली. शॉवर घेत असताना तिच्या मनात फक्त सकाळी जे काही घडलं होतं ते सतत चालू होतं. त्यानंतर ती शॉवर घेतल्यानंतर फक्त टॉवेलमध्येच बाहेर आली. पांढऱ्या टॉवेलमध्ये ओले केस एका बाजूला घेतलेले तिचं रूप अगदी मोहक दिसत होतं. ती खूप थकलेली होती, शिवाय दिवसभर रडून तिचे डोळे सुजलेले होते. ती टॉवेलमध्येच बेडवर झोपली आणि काही क्षणातच तिच्या डोळ्यांना झोप लागली. आज तिने नेहमीपेक्षा खूप जास्त काम केलं होतं, म्हणून ती पूर्णपणे दमली होती. त्या रात्री राजवीर घरी पोहोचला आणि तोही शॉवर घेण्यासाठी गेला. पण अंघोळ करतानाही त्याच्या मनातून जान्हवीचा रडलेला चेहरा जात नव्हता. त्यामुळे तो थोडा चिडलेला होता. शॉवर घेऊन तो बेडवर बसला आणि जान्हवीनं त्याला लिफ्टमध्ये दुर्लक्ष केल्याचं त्याच्या डोक्यात पुन्हा आलं. जाणून-बुजून केलं तिने. मला खात्री आहे तिला ठाऊक होतं की मी लिफ्टमध्ये जाणार आहे, राजवीर स्वतःशीच म्हणाला. आणि त्यानंतर ती अशी वागली जणू काही तिला काहीच माहिती नाही. किती निरागस चेहरा बनवला होता तिने. तो स्वतःशीच कुरकुरत होता. पण खरंच नाही पाहिलं का तिने मला? येताना त्याच्या मनात पुन्हा शंका येऊ लागली. जान्हवी इतकी निरागसतेने निघून गेली होती की तिचे हावभाव पाहून क्षणभर राजवीरच गोंधळला. कदाचित खरंच तिने त्याला पाहिलं नसेल. मध्यरात्रीच्या सुमारास जान्हवीची झोप मोडली. तिला भूक लागली होती. दिवसभर तिने काहीच खाल्लं नव्हतं. ऑफिसमधल्या तणावामुळे आणि वाईट मूडमुळे तिला ते लक्षातच आलं नव्हतं. ती अर्धवट झोपेतच उठली आणि स्वयंपाकघरात गेली. झोपेत असल्यामुळे तिचं लक्ष नव्हतं आणि तिच्या हाताने बर्तनं आपटली. सारे खाली पडले. बर्तने पडल्याचा आवाज इतका मोठा झाला की तनूही आपल्या खोलीतून बाहेर आली. काय झालं? तनूने विचारलं. जान्हवी पटकन खाली पडलेली भांडी उचलू लागली आणि त्यानंतर सॉरी दी, चुकून झालं, ती लाजत म्हणाली. तनू स्वयंपाकघरात आली आणि जोरात म्हणाली, वाव, तू तर अगदी हॉट दिसतेस. त्यानंतर इकडे जान्हवीला काही समजलं नाही. ती गोंधळून म्हणाली, काय झालं दी? तनूने तिला उभं करत म्हणाली, आरशात बघ, तुझं फिगर पहा, कोणतीही मॉडेल तुझ्यासमोर फिकी पडेल. आणि त्यानंतर तनूच्या बोलण्यावर जान्हवीने स्वतःकडे पाहिलं आणि ती एकदम लाजली, कारण ती अजूनही टॉवेलमध्येच होती. टॉवेल तिच्या गुडघ्यांपेक्षा वर होता. तिचे गोरे लांब पाय आणि तिचं सौंदर्य स्पष्टपणे दिसत होतं. आणि त्यानंतर जान्हवी हकल बडत म्हणाली, ओ मी,
ती काही बोलायच्या आतच तनू म्हणाली, रिलॅक्स आणि सांग, एवढ्या रात्री किचनमध्ये काय करतेस? त्यानंतर मला भूक लागली होती, जान्हवी हलक्या आवाजात म्हणाली. तू डिनर केलं नाहीस? तनू थोडी आश्चर्याने विचारते आणि त्यानंतर नाही म्हणजे नाही केलं, जान्हवी पुन्हा हलक्या आवाजात उत्तर देते. का नाही? तनू थोडी रागाने विचारते. आज ऑफिसमधून उशीर झाला आणि त्यानंतर म्हणून जान्हवी सफाई देते. ठीक आहे, तू बस, मी काहीतरी करते, तनू काळजीपूर्वक म्हणाली. आणि त्यानंतर नाही दी, मीच बनवते, तुम्ही जा आणि झोपा, तुम्ही पण थकला आहात, जान्हवी म्हणाली. त्यानंतर काही हरकत नाही, तू बस, मी 5 मिनिटात सँडविच करते, असं म्हणून तनूने फ्रीजमधून ब्रेड काढला. जान्हवीने स्वतःकडे पुन्हा पाहिलं आणि ती आणखीनच लाजली. त्यानंतर दी, मी येते लगेच, असं म्हणून ती आपल्या खोलीकडे धावत गेली. कपडे काढताना ती स्वतःशीच म्हणाली, जान्हवी तू खरंच वेडी आहेस, असं कसं बाहेर आलीस? काही होणार नाही तुझं. देवा, ती स्वतःशीच म्हणाली. कपडे बदलून ती पुन्हा बाहेर आली. तोपर्यंत तनूने सँडविच तयार केलं होतं. हे घे, खा आता, तनूने तिच्या हातात दिलं. आणि त्यानंतर थँक्यू दी, जान्हवीने हसत आभार मानले. थँक्यूची काही गरज नाही, तसं बघितलंस तर तू छान दिसते आहेस, तनू जान्हवीला म्हणाली. जान्हवीच्या गालांवर लाजेने हलका गुलाबी रंग चढला. ती वर बघायलाही तयार नव्हती. तिला थोडं विचित्र वाटत होतं. आणि बाकी सगळं ठीक ना? ऑफिस आवडते का तुला? तनूने विचारलं. दोघींचं वर्क शेड्यूल इतकं टाईट होतं की ते एकमेकींना नीट भेटूही शकत नव्हत्या. बोलणं तर दूरच राहिलं. तनूने प्रश्न विचारताच जान्हवीला खोकला सुरू झाला, कारण ती त्यावेळी सँडविच खात होती. ऑफिसबद्दल विचारताच ते तिच्या घशात अडकलं. अगं ठीक आहेस ना? हे घे पाणी पी, तनूने लगेच ग्लास पुढे करत म्हणाली. जान्हवीने पाणी प्यायलं आणि म्हणाली, मी ठीक आहे दी, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, मग आरामात जेव आणि लवकर झोप, सकाळी ऑफिसला जायचं आहे ना, असं म्हणून तनू आपल्या खोलीत गेली. थँक गॉड वाचले मी, नाहीतर दीला काय सांगणार होते मी, जान्हवीने मनात देवाचे आभार मानले. आज सकाळी तिच्यासोबत जे घडलं होतं ते तनूला सांगायचं ती ठरवू शकत नव्हती आणि खोटं बोलायचं तिच्या मनात नव्हतं. जेवण संपवून जान्हवीही आपल्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती वेळेवर उठली. काल ती खूप निराश झाली होती, पण आज तिने स्वतःला सावरलं आणि आईसाठी काहीतरी चांगलं करण्याचा निर्धार केला. बाकी सगळं ठीकच आहे आणि तो माणूस रोज ऑफिसमध्ये येणार नाहीच. तू असंच घाबरते आहेस जान्हवी, काही होणार नाही, सगळं ठीक होईल. एक दिवस वाईट होता, सगळे दिवस तसे नसतात, हिम्मत ठेव, तू तू खूप धाडसी आहेस, ती स्वतःशी बोलत तयार होत होती. आजवर ती वेळेवर ऑफिसला पोहोचली. राजवीर अजून आला नव्हता. नेहमीप्रमाणे काही वेळाने तो आला. स्टाफनं त्याला शुभेच्छा दिल्या, पण तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करून सरळ आपल्या केबिनमध्ये गेला. मला तर कधीच कळत नाही, जेव्हा त्याला उत्तर द्यायचंही नसतं तेव्हा सगळे याला गुड मॉर्निंग का म्हणतात. पागल झाले आहेत सगळे, अगदी आपल्या बॉससारखेच. नाही नाही, बहुतेक त्याच्यासोबत राहूनच पागल झाले असतील बिचारे, त्यांचा कसला दोष, जान्हवी मनात विचार करत होती. इतक्यात तिच्या टेबलवरील फोन वाजला. ती दचकली आणि आपल्या विचारातून बाहेर आली. आला फोन, नक्कीच मिस्टरला कॉफी हवी असेल. ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं नाही की लगेच हुकूम सुरू. ती पुटपुटत फोन उचलते आणि त्यानंतर हॅलो, ती म्हणाली. कॉफी घेऊन या मिस जान्हवी. आणि लगेच इतकंच राजवीरनं सांगितलं आणि कॉल कट केला. कॉफी घेऊन या, तेही लगेच, थेट त्याच्या तोंडातच ठेवू का मग? जान्हवीने चेहरा वाकडं करत त्याची नक्कल केली. तिने कॉफी तयार केली आणि राजवीरच्या केबिनकडे निघाली. त्यानंतर जान्हवी
कॉफी टेबलवर ठेवून बाहेर जायला लागते. तेवढ्यात राजवीर मागून आवाज देतो, मिस जान्हवी. आणि त्यानंतर इकडे जान्हवी वळते आणि नम्रपणे म्हणते, जी सर. आणि त्यानंतर इकडे राजवीर कपाळावरच्या भुवया वर करत विचारतो, मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही जाऊ शकता. नाही सर, जान्हवी शांतपणे उत्तर देते. राजवीर कॉफीचा एक घोट घेत म्हणतो, मग कुठे चाललात तुम्ही? जान्हवी काही न बोलता तिथेच उभी राहते. राजवीर आरामात खुर्चीवर टेकून पुन्हा कॉफी पीत राहतो. जी सर, काही काम होतं का? जान्हवी थोडी चकित होत विचारते. जी मिस जान्हवी. राजवीर छोटंसं उत्तर देतो आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये लक्ष घालतो. जान्हवीला आता चांगलाच राग येतो, पण ती काही बोलत नाही. राजवीर लॅपटॉपवर काम करत राहतो. थोड्या वेळाने जान्हवी पुन्हा विचारते, सर, काम काय आहे ते सांगा ना. पण राजवीर काहीच उत्तर देत नाही. जणू तिला ऐकलंच नाही असं भासवत राहतो. जान्हवी मनात म्हणते, आता मला नक्की खात्री झाली आहे, हा बहिराच आहे. पक्का कमी ऐकतोय. डॉक्टरकडे का नाही जात हा? 15-20 मिनिटे होत आली होती. ती तशीच उभी होती. मग तिने पुन्हा थोडं जोरात विचारलं, सर, विसरलात का तुम्ही? राजवीर लॅपटॉपमधून डोळे वर करून तिला पाहत म्हणतो, काय मिस जान्हवी? त्यानंतर त्याचा चेहरा असा होतो जणू काही त्याला काहीच आठवत नाही. सर, तुम्ही मला थांबवलं ना? काही काम आहे का? जान्हवी थोडी त्रस्त होत विचारते, पण बाहेरून शांत राहते. ओ हो हो, छान झालं आठवण करून दिलीत तुम्ही. राजवीर डोक्यावर हात ठेवत काहीतरी आठवल्याचा अभिनव करत म्हणतो आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये डोळे खोपसतो. जान्हवीला वाटतं आता तो काहीतरी सांगेल, पण काहीच होत नाही. वा, काय भारी माणूस आहे हा. मला इतका वेळ उभं ठेवून स्वतःच विसरला. ती मनातच कुजबुजते. थोड्याच वेळाने पुन्हा विचार करते. बहुतेक पुन्हा विसरलाच हा. ती म्हणते, सर, सर, पुन्हा विसरला का? जान्हवी पुन्हा विचारते. राजवीर खुर्चीवर टेकतो. स्मित हास्य करत तिला पाहतो आणि त्यानंतर जान्हवी मनात म्हणते, हा तर नक्की वेडा आहे. राजवीर हसत म्हणतो, मी काही विसरत नाही मिस जान्हवी. तो जणू काहीतरी सुचवत असतो, पण जान्हवीला काहीच कळत नाही. ती थोडी विनंतीच्या सुरात म्हणते, सर, काय काम आहे ते सांगून टाका ना. ती कंटाळली होती. जवळजवळ अर्धा तास झाला होता तिला तशीच उभी राहून. राजवीर दीर्घ श्वास घेत म्हणतो, जाऊन या आधी. ही कॉफीची कप नीट ठेवून या, मग सांगतो काय काम आहे. जान्हवीला आतून संताप येतो. ती कप ट्रेमध्ये ठेवते आणि निघून जाते. पण पुढे राजवीर हे काम तिच्याकडून करतच नाही. त्यासाठी त्याने स्वतंत्र क्लिनिंग वर्कर ठेवलेला असतो, जो त्याचे कप आणि केबिन स्वच्छ ठेवतो. जान्हवी मनात म्हणते, समजतो काय स्वतःला? कुठल्या राजघराण्याचा आहे का हा? मन होतं याचे केस ओढून टाकावे. ती संतापून चालत असते. तिला अजिबात समजत नव्हतं की राजवीरने तिला विनाकारण इतका वेळ केबिनमध्ये का उभं ठेवलंय. ती त्याचाच विचार करत असते. खरं तर राजवीर काल रात्री झालेल्या घटनेचा बदला घेत होता, पण जान्हवीला ते काही आठवत नव्हतं. तिला तर असं कधी वाटलंच नव्हतं की राजवीर इतक्या छोट्या गोष्टीसाठी असा सूट घेईल. परंतु राजवीरला सगळं आठवलं होतं. त्याने ठरवलं होतं की तो जान्हवीला इतक्यात सहजपणे सोडणार नाही. जान्हवी पुन्हा केबिनमध्ये आली आणि विचारलं, जी सर, सांगा ना, काय काम आहे? त्यानंतर इकडे राजवीर थोड्या उपरोधिक सुरात म्हणाला, नाही, तुम्ही तर खूप घाईत असता मिस जान्हवी.
त्यानंतर इकडे जणू काल तिने लिफ्ट पटकन बंद केली होती ते त्याने मुद्दाम तिला आठवण करून दिली. पण जान्हवीला काहीच समजत नव्हतं, कारण कालचं सगळं प्रकरण तिच्या लक्षातच नव्हतं. शेवटी राजवीरने काम सांगितलं. मिस्टर मेहता यांच्याकडे जा आणि मिस्टर अडवाणी यांच्या कॉन्ट्रॅक्ट फाईलच्या सगळ्या डिटेल्स एकत्र करून एक फोल्डर तयार करा. जान्हवीने हायसं वाटतं एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातच म्हणाली, देवा, शेवटी याने तोंड तर उघडलं. ती लगेच उठली आणि झपाट्याने राजवीरच्या केबिनमधून बाहेर पडली. मिस्टर मेहता यांच्या केबिनकडे. जान्हवी बाहेर गेल्यानंतर राजवीर गंभीर सुरात पुटपुटला, इतकं सोपं नाही मिस जान्हवी. राजवीरशी पंगा घेणं म्हणजे खेळ नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे काय होतं ते पहा. तो आज पूर्णपणे बदला घेण्याच्या मूडमध्ये होता. याआधी त्याच्याबरोबर कुणी असं वागलं नव्हतं, विशेषतः एखाद्या मुलीकडून तर कधीच नाही. पण बिचारी जान्हवीला काहीच कल्पना नव्हती. तिने कधी विचारही केला नव्हता की एवढ्या छोट्या गोष्टीवरून राजवीर इतकं मनावर घेईल. थोड्याच वेळात जान्हवी मिस्टर मेहता यांच्या केबिनमधून फाईल घेऊन परत आली. आपल्या जागेवर बसली. तोच फोन वाजू लागला. आता पुन्हा याचा फोन. आत्ताच तर कॉफी प्यायली होती. आता काय हवंय याला? ती कुजबुजत फोन उचलते. फोनच्या दुसऱ्या टोकावरून राजवीरचा आवाज आला, एक कप कॉफी घेऊन या मिस जान्हवी. आणि त्यानंतर इतकं बोलून त्याने फोन ठेवला. किती कॉफी पिणार हा माणूस? कामधंदा नाही का याला? जान्हवीने त्रासरीला सुरात स्वतःशी म्हटलं. मनाविरुद्ध तिने कॉफी बनवली, राजवीरच्या केबिनमध्ये नेली आणि ठेवून निघू लागली. इतक्यात मागून आवाज आला, एकच गोष्ट किती वेळा सांगावी लागेल मिस जान्हवी? त्यानंतर जान्हवी वळली. जी सर. क्षणभर ती गोंधळली. राजवीर थोड्या कठोर सुरात म्हणाला, मी सांगितल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ शकत नाही, हे किती वेळा सांगू? जी सर. सॉरी सर. जान्हवीने हळू आवाजात माफी मागितली आणि जागेवरच उभी राहिली. राजवीरने कॉफी उचलून पीत काम सुरू ठेवलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने जान्हवी विचारते, सर, काही काम आहे का? नसेल तर मी जाऊ? राजवीरने काही उत्तर दिलं नाही. ती तशीच उभी राहिली, पूर्ण त्रस्त होऊन. पण तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. बराच वेळ गेल्यानंतर राजवीर शांतपणे म्हणाला, जा मिस जान्हवी आणि हा कपही घेऊन जा. हे ऐकताच जान्हवीचा राग अनावर झाला. ती मनात म्हणाली, म्हणजे याने मला फक्त कप नेण्यासाठी थांबवलं होतं. हा माणूस अगदी वेडा वाटतोय. जी सर. असं म्हणत तिने कप उचलला आणि बाहेर निघाली. पण राजवीर पुन्हा म्हणाला, ज्या फोल्डरचं काम दिलं आहे ते लवकर तयार करा. हे ऐकताच तिचा राग आणखी वाढला. मनात आलं की कपच त्याच्या डोक्यावर फेकावा, पण कसा बसा तिने स्वतःला आवरलं आणि शांतपणे बाहेर आली. ती मनाशी म्हणत होती, काम मी तेव्हाच करेन ना जेव्हा करू देईल, आणि शेवटी दोष माझाच काढणार की मी काम केलं नाही. राजवीरने त्या दिवशी पूर्ण दिवस जान्हवीला असंच छळलं. कधी कॉफी, कधी ज्यूस, कधी पाणी मागवायचं आणि कारणाशिवाय तिला आपल्या केबिनमध्ये उभी ठेवायची. त्या दिवसानंतर जान्हवीला समजलं, राजवीरचं ऑफिस म्हणजे फक्त कामाचं ठिकाण नव्हतं, तर त्याचा सुडाचा खेळ सुरू झाला होता. जान्हवीला काही समजतच नव्हतं. दुपारचं जेवणाचं वेळ झालं होतं आणि ती अजूनही राजवीरच्या केबिनमध्ये उभी होती. ती फक्त एवढंच वाट बघत होती की कधी तो तिला जा असं सांगतो. राजवीर शांतपणे म्हणाला, लंच टाईमही झाला आहे मिस जान्हवी. असं करा,
एक व्हेजिटेबल सूप, बीटरूट ज्यूस आणि आत्तासाठी इतकंच. सॅलेड, सँडविच आणि बस. जान्हवी मनातच कुरकुरली. नाही नाही, अजून काही राहिलं असेल तर तेही सांगून टाका ना. याच कामासाठी ठेवलं आहे मला. मग नंतर बोलेल की मी दिवसभर काही केलं नाही. तुमची सेवा संपेल तेव्हा मी माझं खरं काम करेन. तेवढ्यात राजवीरने पुन्हा सांगितलं. जाइये मिस जान्हवी, कशाची वाट बघत आहात? आणि त्यानंतर राजवीरचं बोलणं ऐकून जान्हवी आपल्या विचारातून बाहेर आली आणि थोडी गोंधळून म्हणाली, जी जी सर. ते स्वयंपाकघरात जाऊन लंच तयार करायला लागले. सकाळपासून काही ना काही खातोच आहे. आता इतकं मोठं लंच सांगितलंय बनवायला, जणू काही कित्येक लोक येणार आहेत खायला. जान्हवी चिडून स्वतःशीच बोलली. थोड्या वेळानं ती सगळं तयार करून राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर लंच, ती ट्रे दाखवत म्हणाली. रख दीजिए. राजवीरने डोळ्यांनीच इशारा केला. केबिनमध्ये डाव्या बाजूला एक टेबल आणि सोफा होता. जान्हवीने तिथेच ट्रे ठेवली. राजवीर उठला आणि आपल्या केबिनला लागून असलेल्या वॉशरूममध्ये गेला. आता हा कुठे गेला विचारल्याशिवाय जाऊही शकत नाही. काय आहे हा माणूस? जान्हवी चिडून पुटपुटली. थोड्या वेळाने राजवीर हात धुवून परत आला आणि सोफ्यावर बसून खायला लागला. सर मी जाऊ का? जान्हवीने विचारलं. राजवीर मात्र खाण्यात इतका गुंतला होता की तिला काही उत्तरच दिलं नाही. त्याला नेहमीच जान्हवीच्या हातचं जेवण आवडायचं आणि आजही तो खूप मजेत खात होता. जान्हवी त्याला तसा आनंदानं खाताना पाहत होती आणि काही क्षणांसाठी ती सगळंच विसरून गेली. हा तर असं खातोय जणू सकाळपासून उपाशी होता. ठीक आहे, खाऊ देऊ, मग विचारते जाऊ का ते, ती मनात म्हणाली. राजवीरला एवढ्या प्रेमाने खाताना पाहून तिला त्याला डिस्टर्ब करायचं मनच झालं नाही. थोड्या वेळाने राजवीरनं हात टिश्यू पेपरनं पुसले. तेव्हा जान्हवी पुन्हा म्हणाली, सर मी जाऊ का? राजवीर तिच्याकडे पाहत मुद्दामच अनोळखीपणे म्हणाला, अरे वा, आपण अजून इथेच आहात मिस जान्हवी. त्यानंतर तो जाणून बुजून तसं बोलला. त्याला माहीत होतं की जान्हवी तिथेच आहे, पण तिला छेडण्यासाठी तो उत्तर देत नव्हता. सर आपण सांगितलंच नव्हतं की जाऊ शकते. जान्हवी थोडं बेचाऱ्यासारखं चेहरा करत म्हणाली. ओ ठीक आहे, आपण जाऊ शकता, राजवीर म्हणाला. जान्हवी मनात म्हणाली, वा, ह्याचं तर भारी आहे. स्वतःच म्हणाला होता की मी सांगितल्याशिवाय जाऊ नको आणि आता म्हणतोय की अजून इथेच का आहेस? ती चिडलेली निघू लागली. तेवढ्यात राजवीर पुन्हा म्हणाला, वेट अ सेकंड. जान्हवी मागे वळली आणि मनातच विचार केला, आता पुन्हा काय झालं याला, हेही घेऊन जा. राजवीर टेबलवरील भांड्याकडे इशारा करत म्हणाला. जान्हवी भांडी उचलत असताना तो पुन्हा म्हणाला, आणि हो, तुम्हाला जे काम दिलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. हे ऐकताच जान्हवीला प्रचंड राग आला. ती भांडी उचलताना मुद्दामूनच थोडी जोरात आवाज करत निघाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. आता अशीच इंटरेस्टिंग यांच्यामध्ये लव्ह स्टोरी स्टार्ट होणार आहे.